प्रेक्षक हो नमस्कार। द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी करून दाखवलं या विषयावरती विश्लेषण करणार आहोत। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका। विजयसिंह मोहिते पाटील यांना सोलापूर जिल्ह्याचे चाणक्य म्हणून ओळखले जातं। सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोहिते पाटील यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे। मोहिते पाटील ज्या बाजूला असतील त्या बाजूला सोलापूर जिल्ह्याचं ग्रामीण राजकारण झुकलेलं पाहायला मिळतं। लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्ष सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, म्हणजे तुतारी हाती घेतली आणि लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघामधून मोठ्या मताधिक्याने धैर्यशील मोहिते पाटील खासदार म्हणून निवडून आले। त्यामुळे अर्थातच सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला आणि एकंदरीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ मिळालेलं होतं। सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन करायचंच याच इराद्याने मोहिते पाटील खरं तर कामाला लागलेले होते। संपूर्ण राज्यभर ज्या पद्धतीनं धक्कादायक निकाल लागले, परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड राखण्यात मोहिते पाटील यांच्यामुळे शरद पवार यांना खरं तर यश मिळालं आणि एकंदरीत सोलापूर जिल्ह्याने महाविकास आघाडीला या अडचणीच्या काळात सुद्धा चांगली साथ दिली। माळशिरस, करमाळा, माढा, सांगोला त्याचबरोबर बार्शी या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार हे विजयी झाले आणि त्यांना निवडून आणण्यामध्ये मोहिते पाटलांची भूमिका ही खरं तर निर्णायक ठरली। माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा मोहिते पाटील यांचा पारंपरिक मतदारसंघ आणि गड म्हणून ओळखला जातो। या विधानसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांनी उत्तम जानकर यांना उमेदवारी दिली। माळशिरस तालुक्याच्या राजकारणात उत्तम जानकर यांचा गट आणि मोहिते पाटील यांचा गट हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत, परंतु लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही गट एकत्र आले। लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील उमेदवार झाले, तर विधानसभेला माळशिरस मधून उत्तम जानकर यांना उमेदवारी देण्यात आली। मोहिते पाटील यांच्या पाठिंब्यामुळे उत्तम जानकर सहजरीतीने निवडून येतील असं चित्र निवडणुकीपूर्वी वाटत होतं, परंतु निवडणुकीत मात्र चित्र वेगळंच पाहायला मिळालं। कारण निवडणूक जिंकण्यासाठी उत्तम जानकर यांना मोठा संघर्ष करावा लागला। अवघ्या 13,000 मतांच्या फरकाने उत्तम जानकर यांचा विजय झालेला आहे। अर्थातच राम सातपुते यांनी अनपेक्षित अशी मते ही माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये मिळवलेली आहेत। अर्थातच भारतीय जनता पक्षाने किंवा महायुतीने विधानसभा निवडणुकीत जे चमत्कारिक न भूतो न भविष्यती असं बहुमत मिळवलेलं आहे, त्या बहुमताबाबत लोकांच्या मनात मोठ्या शंका आहेत। कारण हे बहुमत ईव्हीएम द्वारे मिळालेलं आहे अशी समज लोकांच्या मनात तयार होताना दिसत आहे। ज्या पद्धतीची आकडेवारी समोर येत आहे ते पाहता ईव्हीएम वरती लोकांच्या शंका किंवा राजकीय पक्षांच्या शंका किंवा ज्यांनी निवडणूक लढवलेली आहे अशा उमेदवारांच्या शंका या रास्त वाटत आहेत। परंतु तरी सुद्धा माळशिरस विधानसभा मतदारसंघात राम सातपुते यांनी घेतलेली मते ही खरं तर मोहिते पाटील आणि उत्तम जानकर या दोन्ही गटांना विचार करायला लावणारी आहेत। कारण लोकसभा निवडणुकीत माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून 70,000चं मताधिक्य हे धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालेलं होतं आणि या मतदारसंघावरती मोहिते पाटील यांचा मोठा प्रभाव राहिलेला आहे। मागील विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या पाठबळामुळेच खरं तर राम सातपुते हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत।
भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावरती विश्वास दाखवला. अर्थातच या मतदारसंघामध्ये राम सातपुते यांनी गेल्या 5 वर्षात काही कामे जरूर केलेली आहेत, परंतु राम सातपुते यांचा एवढा प्रभाव पडेल असं कोणालाही वाटत नव्हतं. स्वतः राम सातपुते हे सुद्धा खरं तर एवढी मते मिळाल्यानंतर आश्चर्य व्यक्त करत असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा आश्चर्य व्यक्त करत असतील. परंतु या अटीतटीच्या लढतीत मात्र 13,000च्या फरकाने का होईना उत्तम जानकर यांना विजयी करण्यात मोहिते पाटील यांना यश मिळालं. अर्थातच 1 लाखापेक्षा अधिक मताधिक्याने उत्तम जानकर यांना विजय मिळवून देऊ अशा प्रकारच्या वल्गना खर तर मोहिते पाटील गटाकडून करण्यात येत होत्या. परंतु ज्या पद्धतीनं राम सातपुते यांनी निवडणूक लढवली आणि जी मते मिळवली ते पाहता या वल्गना फोल ठरल्या. परंतु तरी सुद्धा मोहिते पाटील आपला प्रभाव राखण्यात आणि उत्तम जानकर यांना विजयी करण्यात यशस्वी ठरले. त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे करमाळा. करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांचे समर्थक नारायण आबा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. नारायण आबा पाटील हे महाविकास आघाडीचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार. त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून संजय मामा शिंदे हे मैदानामध्ये होते. त्याचबरोबर महायुतीकडून बागल हे मैदानामध्ये होते. परंतु या तिरंगी लढतीत मोहिते पाटील यांच्या पाठबळामुळे 16,000 मतांच्या फरकाने नारायण आबा पाटील यांचा विजय झाला. कारण लोकसभा निवडणुकीत करमाळा विधानसभा मतदारसंघामधून धैर्यशील मोहिते पाटील यांना चांगलं मताधिक्य मिळालेलं होतं. त्यामुळं करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीविषयी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी एक पॉझिटिव्ह असं वातावरण होतं. नारायण पाटील यांना निवडून आणण्यासाठी मोहिते पाटील यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची मदत घेतली आणि माजी आमदार जयवंतराव जगताप आणि आमदार नारायण पाटील यांच्यामध्ये समेट घडवून आणला. त्यामुळे एक प्रकारे जयवंतराव जगताप यांच्या निमित्तानं करमाळा तालुक्यातील मराठा मतदार हे नारायण पाटील यांच्या बाजूला वळले गेले. म्हणजेच धनगर मते असतील, त्याचबरोबर मराठा समाजाची मते असतील, यांच्या पाठबळावरती खरं तर नारायण पाटील यांचा विजय झाला. आणि एकंदरीत मोहिते पाटील हे स्वतः नारायण पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे एक कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा उत्साह खरं तर दिसून येत होता. नारायण पाटील यांना निवडून आणण्यासाठी सर्व यंत्रणा मोहिते पाटील यांनी कामाला लावलेली होती. त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीविषयी एक चांगलं परसेप्शन होतं. कारण महायुतीकडे या मतदारसंघामध्ये तुल्यबळ असा उमेदवार नसल्यामुळं खरी लढत ही अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे विरुद्ध नारायण पाटील यांच्यामध्ये झाली. आणि एकंदरीत अटीतटीच्या लढतीत 16,000च्या फरकाने नारायण आबा पाटील विजयी झाले. परंतु त्यांना विजयी करण्यात मोहिते पाटील यांची भूमिका ही खरं तर महत्वपूर्ण ठरली. त्यानंतरचा मतदारसंघ आहे माढा विधानसभा मतदारसंघ. माढा विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी अटीतटीचा सामना होईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु मोठ्या मताधिक्याने पहिल्याच निवडणुकीत अभिजित पाटील हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. माढा मतदारसंघामध्ये अंतिम क्षणी मोहिते पाटील म्हणजेच विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांनी उमेदवारीची माळ ही अभिजित पाटील यांच्या गळ्यात टाकली. माढा विधानसभा मतदारसंघामध्ये पंढरपूर तालुक्यातील 42 गावे
माळशिरस तालुक्यातील 13 गावे आणि माढा तालुक्यातील 78 गावे यांचा मिळून हा माढा विधानसभा मतदारसंघ बनलेला आहे. आणि या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये सलग 6 वेळा बबनदादा शिंदे हे निवडून येत आहेत. म्हणजे त्यांचा गड म्हणजे माढा विधानसभा मतदारसंघ हा बबनदादा शिंदे यांचा गड मानला जातो. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात बबनदादा शिंदे आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये संघर्ष पाहायला जातो. म्हणजे पाहायला मिळतो ते एकमेकांचे पारंपरिक विरोधक म्हणून ओळखले जातात. लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघामधून धैर्यशील मोहिते पाटील यांना 50,000पेक्षा अधिक मताधिक्य मिळालेलं होतं. त्यामुळं तुतारी हे चिन्ह खरं तर घरोघरी पोचलेलं होतं. आणि तुतारी विषयी एक चांगलं परसेप्शन हे माढा तालुक्यामध्ये तयार झालेलं होतं. आणि फक्त उमेदवार कोण असेल एवढंच जाहीर होणं बाकी होतं. अर्थातच माढा विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेते इच्छुक होते. यामध्ये मोहिते पाटील कुटुंबातून रणजितसिंह मोहिते पाटील यांचंही नाव आघाडीवरती होतं. त्याचबरोबर शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचंही नाव आघाडीवरती होतं. परंतु अंतिम क्षणी अभिजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. अभिजित पाटील यांच्या निमित्तानं या मतदारसंघात परिवर्तन करण्यात मोहिते पाटील यांना यश आलं. अर्थातच अभिजित पाटील यांच्या समोर बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांचं आव्हान होतं. आणि जवळजवळ 30,000 मतांच्या फरकाने अभिजित पाटील विजयी झालेले आहेत. म्हणजे अभिजित पाटील हे चांगल्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. महायुतीकडून मिनल साठे या निवडणुकीच्या मैदानात होत्या, परंतु त्यांना केवळ 18,000 मते मिळू शकली. म्हणजे एक प्रकारे अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे विरुद्ध अभिजित पाटील असा सामना झाला. आणि मोहिते पाटील यांच्या पाठबळामुळे खरं तर अभिजित पाटील हे विजयी होऊ शकले. त्यानंतरचा मतदारसंघ आहे सांगोला. अर्थातच सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये मतभेद पाहायला मिळाले. कारण या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाने बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली, तर शिवसेनेने म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दीपक आबा साळुंखे यांना उमेदवारी दिली. महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहाजी बापू पाटील हे मैदानात होते. अर्थातच लोकसभा निवडणुकीत सांगोला लोकसभा मतदारसंघामधून धैर्यशील मोहिते पाटील यांना मताधिक्य मिळालेलं नव्हतं. परंतु सांगोला हा स्वर्गीय गणपतराव देशमुख यांना मानणारा तालुका किंवा मतदारसंघ. कारण या मतदारसंघामधून सलग 11 वेळा स्वर्गीय गणपतराव देशमुख हे निवडून येत होते. मागील निवडणुकीत निसटत्या मतांनी अनिकेत देशमुख यांचा पराभव झालेला होता. परंतु यावेळी मात्र बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. बाबासाहेब देशमुख यांनी तिरंगी लढतीत 22,000 मतांच्या फरकाने विजय मिळवला. अर्थातच त्यांना निवडून आणण्यामध्ये सुद्धा मोहिते पाटील गटाने महत्वपूर्ण भूमिका निभावली. कारण त्यांच्यासाठी प्रचार सभा असेल, निवडणुकीचं प्लॅनिंग असेल आणि एकंदरीत कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं म्हणजेच कार्यकर्त्यांना कामाला लावणं असेल किंवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणं असेल, या सर्व गोष्टी मोहिते पाटील यांनी पाहिल्या. त्यामुळं एक प्रकारे मोहिते पाटील यांच्या भूमिकेमुळं सांगोल्यामध्ये बाबासाहेब देशमुख यांचं पारडं हे जड राहिलं आणि तिरंगी लढतीत त्यांचा विजय झाला. अर्थातच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत म्हणजेच महाविकास आघाडीकडून 2 उमेदवार रिंगणात होते.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनिल सावंत, तर काँग्रेस पक्षाकडून भगीरथ भालके. अर्थातच काँग्रेस पक्षाने भगीरथ भालके यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरं तर नाराज झाला आणि एकंदरीत अंतिम क्षणी या मतदारसंघामधून अनिल सावंत यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिली. त्यामुळे अर्थातच मतविभाजनाचा फटका भगीरथ भालके यांना बसला आणि 10,000 मतांच्या फरकाने, 10-12,000 मतांच्या फरकाने समाधान आवताडे हे आमदार म्हणून निवडून आले. सांगोला विधानसभा मतदारसंघामधून बार्शी विधानसभा मतदारसंघामधून दिलीप सोपल हे आमदार म्हणून निवडून आले. परंतु निवडणुकीपूर्वी मात्र दिलीप सोपल यांचं पारडं कमजोर वाटत होतं. कारण या मतदारसंघामध्ये राजेंद्र राऊत यांचं पारडं जड वाटत होतं. परंतु महाविकास आघाडी म्हणून मोहिते पाटील गटाने सुद्धा त्यांच्यासाठी काम केलं. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये 30 वर्षानंतर ऐतिहासिक असं परिवर्तन झालं. मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे परमनंट आमदार म्हणून ओळखले जाणारे, किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार राजन पाटील यांचे खंदे समर्थक यशवंत माने यांचा पराभव झाला. मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा राखीव विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामधून यशवंत माने यांना राजन पाटील यांनी उमेदवारी दिलेली होती. परंतु दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या पक्षाकडून राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली. अर्थातच राजू खरे यांना उमेदवारी देण्यामध्ये मोहिते पाटलांची भूमिका सुद्धा खरं तर महत्वपूर्ण राहिलेली आहे. म्हणजे एक प्रकारे सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे 5 ते 6 आमदार निवडून आलेले आहेत. त्यांना निवडून आणण्यामध्ये खरं तर मोहिते पाटील यांची भूमिका अत्यंत महत्वाची राहिलेली आहे. म्हणजे एक प्रकारे सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मोहिते पाटील यांनी असणारं आपलं वर्चस्व हे खरं तर पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. त्यामुळं मोहिते पाटील यांना डावललं, यामुळं भारतीय जनता पक्षाचं प्रचंड मोठं नुकसान हे खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. आणि एकंदरीत अजित पवार यांच्या गटाचाही सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यामुळं नुकसान झालेलं आहे. परंतु त्याचा फायदा मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला झाला. परंतु सत्ता मात्र राज्यामध्ये ही महायुतीची आलेली आहे. त्यामुळे अर्थातच सध्या रणजितसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. ते विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळं मोहिते पाटील यांच्याबाबत भारतीय जनता पक्षाची भूमिका कशी राहते आणि एकंदरीत सोलापूर जिल्ह्यामध्ये आपला दबदबा कायम राखण्यासाठी मोहिते पाटील कोणता निर्णय घेतात हे पाहणं खरं तर उत्सुकतेचं आहे. परंतु सोलापूर जिल्ह्याचे किंगमेकर म्हणून किंवा सोलापूर जिल्ह्याचे चाणक्य म्हणून मोहिते पाटील यांनी मात्र करून दाखवलं. कारण मोहिते पाटील जिकडं असतील त्या पक्षाचं पारडं किंवा त्या आघाडीचं पारडं जड असतं हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. म्हणजेच मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झाले आणि त्यानंतर माढ्यामधून भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून आला. माळशिरसमधून सुद्धा भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून आला आणि त्याचा फटका इतर मतदारसंघामध्ये खरं तर महाविकास आघाडीला बसला. म्हणजे एक प्रकारे मोहिते पाटील हे ज्या बाजूने असतील त्या बाजूनं सोलापूर जिल्ह्याचं ग्रामीण राजकारण झुकतं किंवा सोलापूर जिल्ह्यात त्या बाजूचं पारडं जड राहतं हे आपल्याला दिसून येतं. त्यामुळं सोलापूर जिल्ह्याचे किंगमेकर म्हणून मोहिते पाटील यांना ओळखलं जातं. त्यामुळे परंतु या बदललेल्या समीकरणात मोहिते पाटील कशा पद्धतीने निर्णय घेतात हे पाहणं देखील खरं तर उत्सुकतेचं आहे. कारण
महाविकास आघाडीला मोठं अपयश मिळालेलं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ 10 जागांवरती विजय मिळवता आलेला आहे आणि त्यातील 3 ते 4 जागा या सोलापूर जिल्ह्यामधील आहेत. अर्थातच सोलापूर जिल्ह्याने अडचणीच्या काळात पवार साहेबांना साथ दिलेली आहे आणि ते पुन्हा एकदा खरतर दिसून आलेले आहे. त्यामुळं शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची जोडी ही राजकारणात कमाल करू शकते या वयातही हे पुन्हा एकदा खरतर दिसून आलेलं आहे. परंतु तशा पद्धतीची साथ मात्र सातारा, कोल्हापूर, नगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये शरद पवार यांना मिळाली नाही. त्यामुळं त्यांना मोठा फटका बसला. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.